हाय हॅलो वेलकम बॅक टू द मसाला मोमेंट्स. तर काय आहे की आज आपण बनवणार आहोत सुरती स्टाईल अंडा तिखारी. खाण्यासाठी खूप म्हणजे चवदार आहे आणि थोडीशी स्पायसी, थोडीशी कलरफुल, म्हणजे ग्रीन रेड अशा वेगवेगळ्या कलर मध्ये बनल्या जाते. तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. चल. तर पहिले आपण हा तवा चांगला तापून घेतलेला आहे, तर त्यामध्ये आपण ऑइल टाकूयात. यामध्ये फाईन चॉप केलेला जो कांदा आहे तो टाकूया. आता यामध्ये थोडासा फाईन चॉप केलेला टोमॅटो ऍड करूयात. जरा व्यवस्थित मॅश करून घ्यायचं, म्हणजे आपली जी ग्रेव्ही बनेल ती जरा ठीक असेल. आता यामध्ये पावडर मसाला टाकूयात. हळद, थोडीशी कोरिएंडर पावडर, कांदा लसूण मसाला आणि थोडीशी काश्मीरी रेड चिली पावडर. आता यामध्ये पाणी टाकायचं थोडस. यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची थोडी. चवीपुरता मीठ. आता मी अंडे बॉईल करून घेतलेले आहेत, तर अंड्याचा जो व्हाईट पार्ट आहे तो आपल्याला यामध्ये किसून टाकायचा आहे आणि येलो पार्ट जो आहे तो नेक्स्ट ग्रेव्हीसाठी ठेवायचा आहे. व्यवस्थित किसून घेऊया. आता आपला हा पहिला पोर्शन रेडी झालेला आहे, तो प्लेटमध्ये काढून घ्यायचा. आता आपण सेकंड ग्रेव्ही करून घेणार आहे, तर त्यासाठी ऑइल. यामध्ये थोडासा कांदा टाकायचा, थोडाच टाकायचा एकदम. थोडी अद्रक लसूणची पेस्ट. यामध्ये ग्रीन चिली. यामध्ये लसणाची पात टाकायची. वा, तव्यावर मजा येते करायला. रोडवरचा फील येतोय वाजवायचा. यामध्ये आता आपण थोडस पाणी घालायचं. चवीनुसार मीठ. यामध्ये यॉक टाकायचा, व्यवस्थित मॅश करायचं आणि मिक्स करून घ्यायचं.
ही सेकंड लेअर पण तयार झालेली आहे. लेअर त्याच्यावर टाकायची. आपली तिसरी स्टेज, आता आपल्याला ऑमलेट बनवून घ्यायचंय. त्यासाठी तेल, तिखट, थोडा कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद आणि चवीपुरता मीठ. ऑमलेट रेडी आहे. तिसरी लेअर त्याच्यावर. तडक्याची तयारी करूयात आपण. पॅन मध्ये ऑइल टाकूयात. मिरची, तीळ आणि कढीपत्ता घेतलेला आहे, तो एक साथ टाकायचा आपल्याला. थोडीशी लाल मिरची,